खोपोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी जी.पी. तन्ना यांनी शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. रेल्वे सेवा, सिटी बस सेवेसह विविध विकासात्मक निर्णय घेत त्यांनी खोपोलीच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याची आठवण भावी पिढीलाही राहावी यासाठी खोपोली बाजारपेठेतील मार्गाला माजी नगराध्यक्ष कैलासवासी जी.पी. तन्ना मार्ग असे नामकरण करण्यात आले. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या नामकरणानंतर तन्ना कुटुंबीय भावूक झाले. त्यांनी नगराध्यक्ष शेंडे तसेच नगरसेवकांचे आभार मानले. कैलासवासी जी.पी. तन्ना यांचे शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने मार्गाचे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर करून नामकरण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी सांगितले. नगराध्यक्ष आता झालेला आहे तर स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की प्रथम नागरिक आपले जे प्रथम नगराध्यक्ष खोपोलीचे होते त्यांच्या माध्यमातून तन्ना शेठ यांनी जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हा खोपोलीची जी काय परिस्थिती होती तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यावेळेला काही डिसिजन घेत असताना त्यांचा मोलाचा वाटा खोपोलीच्या विकासाची जी बीट असते ती त्यांनी रोवली होती. त्यानंतर त्यांनी घेतलेले शास्त्रीनगरचे जे काय प्लॉटिंगचा जो काय निर्णय तो आता आपल्याला किती चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग होतोय तो आपल्याला समजतंय. मला असं वाटतंय आपण जी सिटी बस चालू झालेली होती प्रथम ती सुद्धा त्यांनीच चालू केलेली होती. म्हणजे तन्ना शेठ यांचं खोपोलीच्या आता जी खोपोली तुम्हाला दिसते डेव्हलपमेंट खोपोली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान होतं. त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेल्या रेल्वेच्या बाबतीत जी काय मुंबई पुणे आपली मुंबई आणि कर्जत रेल्वे डायरेक्ट येण्यासाठी ती सुद्धा त्यांचा एक मोलाचा त्यात त्यांचा हे होता. त्यामुळे मी तन्ना शेठ यांना या निमित्ताने त्यांचा 15 ऑगस्टला बहुतेक वाढदिवस सुद्धा असतो त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या माध्यमातून अभय असतील त्यांची तन्ना फॅमिली असतील त्यांचं सुद्धा एक सामाजिक कार्य खूप चांगल्या प्रकारे खोपोलीमध्ये येत आहे. आणि त्यांनी आम्हाला सर्व व्यापारी मंडळी आणि यांनी विनंती केली नगरपालिकेला की बाबा अशा प्रकारचं एक नाव आपल्या याला देण्यात यावं. तर आमच्या नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये आम्ही ती जेव्हा हे ठेवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कुठलाही विरोध न होता तत्कालीन सर्व नगरसेवकांनी आणि सभापतींनी त्याला खूप चांगल्या प्रकारचा दुजोरा दिला आणि लवकरात लवकर ते नाव देण्यात यावं असं ठरवलं. मी त्यासाठी सर्व सभापती असतील, नगरसेवक असतील, मुख्याधिकारी साहेब पंकज पाटील साहेब असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की तन्ना फॅमिलीच्या योगदानासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा आपला एक निर्णय झालेला आहे. माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी कैलासवासी जी.पी. तन्ना यांच्या आठवणींना उजाळा देत नामकरणाबद्दल नगराध्यक्ष शेंडे आणि नगरसेवकांचे आभार मानले. तन्ना शेठ हे या शहराच्या खऱ्या जडणघडणीचे फाउंडर मेंबर आहेत. त्यांनी पाया घातलेला आहे तेव्हा त्यांच्या नावाने आता ह्या रस्त्याला महामार्गाला याचं नाव दिलेलं आहे तन्ना शेठ महामार्ग. हे ते अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आभारी आहोत नगरपालिका प्रशासनाचे. तन्ना शेठ बद्दल मी काय सांगू, ज्यांनी आज शहराला घडवलं आणि त्यांच्याबरोबर वावरण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या सगळ्या सिटी बस स्टार्ट करण्यापासून त्या सगळ्या उपक्रमापर्यंत मग ते असतील त्यांचे इतके सगळे सहकारी असतील तत्कालीन अनंतराव क्षीरसागर असतील, डिवरे साहेब असतील, बच्चू शेठ मजेठे असतील, नंतर तुमचे आपल्या कुलकर्णी असतील, ही सगळी मंडळी त्यावेळेला होती. भाऊ शेठ तर होतेच परंतु बाबू शेठ पण होते. या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे तन्ना शेठ त्यांचं नामकरण आज आपण महामार्गाला दिलेलं आहे. ज्याला पूर्वी महात्मा गांधी मार्ग म्हणत जायचं आता त्याला कैलासवासी तन्ना शेठ मार्ग असं आपण नाव दिलेलं आहे. तेव्हा त्या सगळ्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. तसेच तन्ना यांचे नातू अभय तन्ना यांनीही नगराध्यक्षांचे यावेळी आभार व्यक्त केले. सर्वांना आज स्वातंत्र्य दिवसाचा 80वा वर्धापन दिन आहे. सर्वांना त्याच्या शुभेच्छा. तसेच मी खोपोली नगर परिषद परिवाराचे आमचे खास कुलदीप भाई, विक्रमजी, CEO साहेब सर्वांनी सर्व नगरसेवकांनी जे एकमताने आजोबाचं नाव या बाजारपेठेच्या रोडला दिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापूर्वक आभार मानतो. थँक्यू सर्वांना. यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, नगरसेवक सुनील पाटील, दिनेश थोरवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कांतीलाल पोरवाल, शैलेश विठलानी, सुभाष पोरवाल, माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल आणि कैलासवासी जी.पी. तन्ना यांचे नातू अभय तन्ना, संजय तन्ना आणि कुटुंबीय उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.